आरोग्यासाठी पालेभाज्या खाणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. चौरस आहारात हिरव्या पालेभाज्या ताटात खूप खुलून दिसतात. मेथी, मुळा, शेपू, पालक, लाल माठ तसेच राजगिरा अशा पालेभाज्या थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात आढळतात. राजगिऱ्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. तर अशीच ह्या फायबरयुक्त आणि पोटॅशियमयुक्त असणारी राजगिऱ्याची भाजी कशी बनवायची आणि तेही सोप्या पद्धतीने ते आज आपण बघणार आहोत. तर इथं घेतलेली आहे मी राजगिऱ्याची एक जुडी आणि ती व्यवस्थित आपल्याला निवडून घ्यायची आहे. बाजारातून आणताना ह्या पालेभाज्या आपल्याला काळजीपूर्वकच घ्यायच्या आहेत, कारण पावसाळ्याच्या दिवसात ह्या पालेभाज्या लवकर खराब होतात. तर त्यासाठी आपल्याला बघूनच ह्या पालेभाज्या खरेदी करायच्या आहेत. निवडताना देखील आपल्याला ह्या पालेभाज्या अगदी व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत, कारण पावसाळ्यामुळे ह्यामध्ये खूपसा कचरा आणि पाला आलेला असतो. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता. त्यासाठी ही भाजी आदल्या दिवशी जर तुम्ही निवडली तर अतिउत्तम आहे. तर ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण ह्यामध्ये खूप प्रमाणात माती असते. पावसामुळे ह्यामध्ये माती आलेली असते. तर आपल्याला ही 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या अशा बारीक ठेचून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी जर बनवत असाल ही भाजी तर मिरची स्किप करू शकता. आता ही भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुतलेली भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर काही ठिकाणी पालेभाज्या न चिरताच बनवल्या जातात, पण मी सगळ्या भाज्या अशा बारीक चिरूनच बनवते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी बनवू शकता, बिना चिरता किंवा चिरून सुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने सगळी भाजी आपण चिरून घेणार आहोत. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि जे आपण ठेचलेलं लसूण आणि मिरची आहे ते टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचं आहे. तर हिंगामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तर 12ही महिने जर तुम्ही तुमच्या आहारात हिंगाचा वापर केला तर अतिउत्तम आहे. तर लसूण इथं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला भाजी ॲड करायची आहे. तर लसूण आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतली गेलेली आहे. आता आपल्याला ही चिरलेली भाजी ॲड करायची आहे. आता ही भाजी मिठाच्या पाण्यावरच शिजते, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज नाही. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आमच्या घरात थोडंसं ह्या पालेभाज्यामध्ये मीठ जास्त असलेलं आवडतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये मीठ कमी जास्त टाकू शकता. आता ह्या भाजीमध्ये आपल्याला दुसरं कुठलंही इन्ग्रेडियंट्स टाकायचं नाही. ही भाजी आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता ह्या भाजीला मिठामुळे पाणी सुटलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर ह्याच पाण्यात आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आपल्याला ह्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवायची आहे. आता ही भाजी शिजलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर अजून 1-2 मिनिटांसाठी आपल्याला गॅस चालू ठेवून ही भाजी परतायची आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या भाजीमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि ही भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा ही भाजी टिफिनला देऊ शकता. भाजी खायला अतिशय चविष्ट लागते. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. ह्या भाजीला रानभाजी सुद्धा म्हणतात. तर ही राजगिऱ्याची भाजी तुम्ही ह्या पावसाळ्यात एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.